नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं SD टेक्निकल मध्ये. तर आपण आज नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण बघणार आहोत पायच असे बेस्ट फोन जे आपल्याला 25,000च्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि इतर सर्व गोष्टींमध्ये आपल्याला हा जो मोबाईल आहे तो सर्वात बेस्ट होणार आहे. रेटिंग, कॅमेरा आणि बेस्ट याच्या फॉर गेमिंग एक्सपिरियन्स अंडर 25,000 टॉप 5 फोन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगनचे प्रोसेसर आपल्याला बघायला मिळणार आहेत. मेन कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि हे जे मोबाईल्स होणार आहेत ते 25,000च्या मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे मोबाईल व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला खूप अशा फीचर्स आणि अल्ट्रा लाइटिंग टेलिकॉम कॅमेरे सोबत आपल्याला हे मोबाईल बघायला मिळणार आहेत. तर आपल्या SD टेक्निकलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्याला पुढील प्रमाणे सांगतो मी मोबाईल. तर मित्रांनो, पहिला मोबाईल आपल्याला होणार आहे मोटोरोलाचा मोटो E8015 फॅशन 5G. हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला खूप अशा AI कलर सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हा मोबाईल जो आहे तो मोटोरोला तर्फे येणारा सर्वात बेस्ट मोबाईल आपल्याला होणार आहे. कर्व डिस्प्ले सोबत आपल्याला 144 हार्ड रिफ्रेशमेंट सोबत OLED डिस्प्ले सोबत आपल्याला डॉल्फी अल्मोड्स वर आपल्याला पहिलाच हा मोबाईल जो 25,000च्या मध्ये येणार आपल्याला पहिलाच मोबाईल येणार आहे. आणि प्रोजेक्ट जे असतात आपले ते सर्व काम आपण याच्यावरती करू शकतो. एवढंच नव्हे तर मोटोरोला एड्ज 15% 5G हा जो मोबाईल होणार आहे तो 3 वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो असा एक मोबाईल होणार आहे जो आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये मिळणार आहे. आणि याचा जो प्रोसेसर होणार आहे तो स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर आहे. आणि ब्लॉक ॲज यू गोचा अनब्रेकेबल, पुन्हा 4K रेकॉर्डिंग आणि पोर्ट्रेट जो आहे तो खूप अशा युनिक डिझाईन सोबत होणार आहे. याचा जो प्रोसेसर आहे तो स्नॅपड्रॅगन 5G चा मोबाईल होणार आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये जे गेमिंग आपण करू शकतो, GTची कोणतीही फ्री फायर, PUBG एनी स्मूथ मध्ये आपण PUBG खेळू शकतो. तर आपण बघू शकता की हा जो मोबाईल होणार आहे तो 25,000च्या मध्ये बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला मोबाईल होणार आहे. हॉट पिंक, फॉरेन ब्ल्यू आणि मॅशरेला ब्ल्यू याच्यामध्ये आपल्या 3 कलर मध्ये हा मोबाईल आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि हा मोबाईल जो आहे तो IP68 च्या रेटिंग सोबत आपल्याला प्रथमच बघायला मिळणार आहे. डॉल्फी याच्यासोबत आपल्याला ड्युअल स्पीकर याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. वॉटरप्रूफ ची रेटिंग दिलेली आहे आपल्याला. 8/128 सोबत आपल्याला 21,000 रुपयाला पडून जाईल. आणि जो दुसरा मोबाईल होणार आहे तो आहे आपल्यापाशी खूप अशा कमी किमतीतच तो मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि Vivo T3 Pro पाहिजे हा मोबाईल आपल्याला 25,000च्या मध्ये बाहेर आपल्याला पडून जाणार आहे. हा जो मोबाईल आहे तो खूप अशा कमी किमतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला आहे हा मोबाईल जो आहे तो 5G तर्फे येणारा Vivo T3 Pro चा आपल्याला T3 Pro ची नेक्स्ट लेवलची याच्यामध्ये गेमिंग दिलेली आहे. कर्व डिस्प्ले सोबत आपल्याला याच्यामध्ये खूप अशा फीचर्स भरभरून दिलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये कर्वड AMOLED डिस्प्ले याच्यासोबत आपल्याला दिलेला आहे. आणि वेजन लेझर सोबत बॅक लेझर दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि इनविजिबल ग्लासेस दिलेले आहेत. ब्राईटनेस कर्वड फोन आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. 4500 नीटची याच्यामध्ये ब्राईटनेस दिलेली आहे आपण. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण 4K पासून आपल्याला रेकॉर्डिंग करू शकतो. सोनी IMX चा याच्यामध्ये फुल असा कॅमेरा दिलेला आहे जे बाहेर आणि विंडो आउटडोर मध्ये खूप अशा खतरनाक फोटो याच्यामध्ये क्लिक करतो. आणि याच्यामध्ये पण सेम स्नॅपड्रॅगन 7 जनचा याच्यामध्ये प्रोसेसर दिलेला आहे. आणि ट्रुली ग्लोबल 5G AI सोबत हा मोबाईल आपल्याला डायरेक्ट कनेक्ट झालेला आहे. आणि जे याचे कॅमेरे आहेत ते खूप अशा याच्याने आहे. आणि याच्यामध्ये जी बॅटरी बॅकअप आहे ती खूप अशा कमी वेळेमध्ये फास्ट चार्जिंग होते. आणि हॅप्टिक फीडबॅक मध्ये आपल्याला हा मोबाईल मिळणार आहे. एक्स्ट्रा नाईट मध्ये आपल्याला 8/128 GB 24,999 पर्यंत आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ड्युअल व्ह्यू व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अल्ट्रा सिम. मित्रांनो, तिसरा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला OnePlus Nord CE4 5G हा मोबाईल आपल्याला होणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो OnePlusच्या सेगमेंट मधला फास्टेस्ट सेगमेंटचा आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 2 कलर मध्ये हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या ब्लॅक आणि सिल्वर कलर मध्ये आपण बघायला मिळणार आहे. आणि ह्याची जो चार्जिंगची स्पीड आहे ना ती खूप अशा फास्ट याच्याने चार्जिंगची स्पीड होते. आणि याच्यामध्ये जे 5G ड्युअल आहे ते कोणत्याही बँडला सपोर्ट करतो. आणि हा जो मोबाईल आहे तो OnePlus Nord CE4 5G हा जो मोबाईल आहे तो
खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कलर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये जी 4K रेकॉर्डिंग होती ती खूप अशा युनिक डिझाईनने याच्यामध्ये फोटो किंवा आपल्याला 4K रेकॉर्डिंग याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि जो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ROH HDRचं याच्यामध्ये डिस्प्ले दिलेला आहे आणि द पॉवर टू प्ले ऑल डे आपण याच्यामध्ये इन्स्टंट प्रोग्राम सेट करू शकतो. HDR मध्ये आपल्याला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि प्लेझिंग ड्रॅगनचं आपल्याला याच्यामध्ये 4nm चं ॲक्वा टचचं याच्यामध्ये आपल्याला प्रोसेसर दिलेला आहे. नेक्स्ट लेवल गेमिंग याच्यामध्ये होते हायपर ओएसने आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण खूप असे गेम्स खेळू शकतो जसे की GT, PUBG, फ्री फायर आणि कोणताही गेम आपण HDR मध्ये खेळू शकतो. तर आपल्याला याच्यामध्ये 128 आपल्याला 24,000 रुपयाला पडून जाईल हा मोबाईल. चौथा मोबाईल होणार आहे आपला बेस्ट ऑथेंटिफिकेशन ऑफ मोबाईल आपल्याला होणार आहे जो आहे पोको F6 5G. हा जो मोबाईल होणार आहे तो व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे आणि हा जो मोबाईल आहे तो सेगमेंटचा फास्टेस्ट पोकोचा स्मार्ट लेटेस्ट हायपर ओएसचा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. इंडियाचा फर्स्टच मोबाईल जो जो मी हायपर ओएसने बनलेला मोबाईल होणार आहे आणि हा जो मोबाईल आहे तो 5G ड्युअल सिम आपल्याला सपोर्ट करणारा AI चा फास्टेस्ट फोन होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे आहे ती स्मार्ट रोटिंग स्क्रीन आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे आणि हा जो मोबाईल आहे तो स्क्रीन फिंगर वरती येतो आणि हा जो मोबाईल आहे तो इन डिस्प्ले सुपर एमोलेड डिस्प्ले 24,000 याची पीक ब्राईटनेस दिलेली आहे आणि याचा जो मोबाईल होणार आहे तो सिंपल अशा युनिक टेक्निकलने पोको F6 5G हा मोबाईल होणार आहे आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की खूप अशा युनिक डिझाईनने हा मोबाईल आपल्याला कर्व डिस्प्ले मधून आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण याच्यामध्ये स्मार्ट लुक नुसार आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि याचा जो कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि जो याचा पीक ब्राईटनेस आहे ती 24,000 ची याची पीक ब्राईटनेस होणार आहे आणि याचा जो प्रोसेसर होणार आहे तो स्नॅपड्रॅगनचा सर्वात फास्टेस्ट प्रोसेसर आपल्याला 8s Gen 3 चा प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्याचा 25,000च्या मध्ये हा मोबाईल जर पडला तर खूप अशा युनिक डिझाईनने आणि युनिक प्रीमियम ग्लासेसने आपल्याला हा मोबाईल पडतो आणि एवढ्या कमी किमतीत एवढा दांडगा प्रोसेसर जो मिळतो तो आपल्याला खरंच व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे आणि हा जो प्रोसेसर आहे तो कमीत कमी 50 ते 60,000च्या मध्ये असणारा हा प्रोसेसर होणार आहे आणि याच्यामध्ये जी फिंगरप्रिंट आहे ती खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला इन स्क्रीन फिंगर आपल्याला बघायला मिळते. 8,256 हा 24,000 रुपयाला आपल्याला पडून जातो मोबाईल आणि आपल्याला एवढेच नव्हे तर याच्यामध्ये खूप अशा डिझाईन सोबत हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. पाचवा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे Realme GT 65G. हा जो मोबाईल होणार आहे तो Realme GT चा फास्टेस्ट फोन होणार आहे आणि Realme GT 60 हा जो मोबाईल आहे तो 5T चा प्रोसेसचा आपले फंक्शनचा प्रोसेसर होणार आहे आणि याची जी सक्सेस आहे Realme GT 5T ची जी सक्सेस आहे त्याच्याच बेसिसवर हा मोबाईल मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे. ब्राईट डिस्प्ले सोबत आपल्याला ब्राईटनेस लो लाईट आपल्याला रॅक्टिस स्पाइट डिझाईन सोबत आपल्याला अल्ट्रा नॅरोवर सोबत आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. GT मोड सुद्धा आहे याच्यामध्ये गेम टर्बो असं हा मोबाईलचं नाव पडलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते 120 हर्ट्झ रिफ्रेशमेंट रेट दिलेली आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला हा मोबाईल 25,000च्या मध्ये बाहेर आपल्याला याच्यामध्ये पडून जातो. खूप अशा डिझाईन सोबत हा मोबाईल आपल्याला कमीत कमी किमतीत पडून जातो आणि जो हा मोबाईल आहे ते खूप अशा डिझाईन सोबत म्हणजे अनेक युनिक डिझाईन सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे. फ्लॅगशिप लेवल कलर ॲक्सोनचा आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चा प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि हा जो मोबाईल आहे तो 1000 याचा जी पीक ब्राईटनेस आहे ती 2400 ची याची पीक ब्राईटनेस दिलेली आहे. एवढेच नव्हे तर याच्यामध्ये जी मोबाईल आहे ती IP69 च्या रेटिंग सोबत येते आणि याचा जो पॉवर बॅटरी आहे तो 6,000चा याचा बॅटरी बॅकअप आहे आणि 128 बॅटरी बॅकअपने हा मोबाईल अर्ध्या घंट्यात फुल चार्ज होतो आणि स्नॅपड्रॅगन 5G हा मोबाईल जो आहे तो खूप अशा युनिक डिझाईनने बघायला मिळणार आहे. 8/128 मोबाईल हा आपल्याला 25,000च्या मध्ये बाहेर बघायला मिळणार आहे. तर आपल्याला हा मोबाईल 5 मोबाईल कसे वाटले लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आणि हा तुम्ही मोबाईल घेणार का कसे. तुम्ही नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी मुलाला पुढे जाऊ द्या. थँक्यू.